नमस्ते। मी आज श्रीकृष्ण जन्मासाठी आपल्याला शेगलाची भाजी बनवायची आहे। ती कशी बनवतात ती तुम्हाला आज मी दाखवते। काल मी एक शेगलाची जुडी छान कोवळ्याची पानांची घेऊन आली। ती आता पहिल्यांदा ती साफ कशी करतात ते प्रथम दाखवते। ती साफ करताना आपण एक एक ह्या फांद्यांचं एक एक पान काढायचं आहे, कारण काय जास्त ही देठं ठेवायची नाही। ही देठं ठेवली काय भाजी कडू होते आणि चवीला पण चांगली लागत नाही। त्यामुळे ही भाजी मी आधी पहिल्यांदा साफ करून दाखवते, नंतर ह्याची पुढची तुम्हाला कृती नंतर मी दाखवते। मी शेगलाची भाजी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि तिला आता आपण फोडणीला घालायचं आहे। त्यासाठी आपण एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालते। तेल घातल्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची हे 2-3 घातलेले आहेत आणि एक कांदा चिरलेला आहे। तो चांगला मऊ होईपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया। कांदा गुलाबी झालेला आहे, तर आता आपण आपली भाजी चिरलेली त्यामध्ये टाकूया। आता ही भाजी शक्यतो आपण वाफेवरच शिजवायची आहे। शक्यतो आपल्या हिरव्या कुठल्याच भाज्यांना पाणी घालायचं नाही। ती शक्यतो जेवढी वाफेवर शिजता येईल तेवढी शिजवायची, कारण वाफेवर शिजवल्यामुळे याच्यातलं आपल्या जीवनसत्व असतात ते टिकून राहतात। अशीच एक वाफ आणण्यासाठी मी झाकण ठेवून एक वाफ आणते। भाजी झाली आहे का? छान अशी भाजी झाली आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आणि आपण आता त्यामध्ये थोडं खोबरं टाकूया। थोडं त्या भाजीला थोडासा तुरटपणा असतो म्हणून थोडीशी किंचित अशी नावाला थोडीशी साखर टाकूया। ही भाजी शक्यतो आपण गोकुळ अष्टमीलाच करतात, त्या दिवशी छान तिला चव पण येते आणि भाजी छान होते शेगलाची। तुम्ही घरी करून पहा। आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। गॅस बंद करूया। ही आपली भाजी शेगलाची तयार झालेली आहे खाण्यासाठी। तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला कळवा कशी झाली ती।